हा चित्ता जगातल्या सर्वात वेगवान गाडीसोबत स्पर्धा करणार आहे। बघूया कोण जिंकता येते। हे चित्ता मी तिला परत आणायला सांगतो। चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी म्हणून ओळखला जातो। त्याचा वेग इतका जलद आहे की माणसाला त्याच्या समोर टिकण्यासाठी फॉर्म्युला ई रेस कारच्या गतीची गरज भासते आणि म्हणूनच मी त्याच्याशी स्पर्धा करायला एक नव्हे तर 3 कार्स घेऊन आलोय आणि सुरुवात करूया गोल्फ कार्ट विरुद्ध चित्ता। ओ ते बघ काय। रेडी बॉयज? चला करूया। 3, 2, 1 चित्त्याला पाठवा। ओ अरे बापरे, तो किती फास्ट आहे। आपण तिच्या जवळपासही आपल्याला नाही। हरवलंय। तिने आपल्याला धूळ चाटवली। मला तर ती दिसतही नाहीये। चित्त्याने रेस पूर्ण केली आणि आम्ही अजूनही अर्ध्या वाटेत आहोत। हे खूप लाजिरवाण आहे। सर, चित्ता तुम्ही आम्हाला लढण्याची एक संधीही दिली नाही। आम्हाला काहीतरी वेगवान वाहन पाहिजे। पुढली कार घेऊन या। आम्हाला माहित होतं की गोल्फ कार्टने आम्ही चित्त्याला हरवू शकणार नाही, पण पुढच्या रेस साठी मी ऑटोमोटिव्हच्या इतिहासातील सर्वात सुंदर कार मिळवण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही। मिनी व्हॅन वर्सेस चित्ता। गो! गाडी पळव, गाडी पळव। हिला काही वेगच नाहीये। लवकर स्पीड वाढव। मी अक्षरशः पूर्ण वेग वाढवला होता। ही गाडी पळतच नाहीये। आपण ही मिनी व्हॅन का निवडली? हे खूप लाजिरवाण आहे। आपण हरलोय। आपण हे काय करतोय? हा चित्त्या तुला फिनिश लाईन क्रॉस करायची आहे। चित्त्या त्या आधीच थांबलेला आहे। आता गेली। ती आपल्याला चिडवते। प्राण्यांबरोबर काम करताना हे होणं साहजिक आहे। मला आपल्यासाठी वाईट वाटतंय। हो, पण चित्ता आणि फॉर्म्युला ई कारची रेस करण्यापूर्वी आम्हाला तिला विश्रांती द्यायची होती, म्हणूनच आम्ही हे सगळं केलं होतं। मला चित्त्याला हाय म्हणायचं होतं। मी बरा आहे, थँक्स। मी चित्त्याला हात my लावलाय। God, कुठल्याही bro. कारणाने का असे ना, त्यांनी आम्हाला या सर्वोच्च शिकारी प्राण्यांसोबत भेटू दिलं। विश्वासच बसत नाही आपण हिच्या शेजारी आहोत। इकडे एमिली, मी अक्षरशः चित्त्याला हात मारतोय। मला खरंच वाटत ती नाही किती मोठी आहे। तिला थोपट नवलंय। हो. नवलं, तिला हात लावणं थांबव। तिला तू हात लावलेला आवडत तुम्ही नाही। अक्षरशः वेडे आहात। अरे बापरे, हा चित्ता अक्षरशः एखाद्या मोठ्या मांजरीसारखा आहे। तू खूप cute आम्ही आहेस. चित्त्याला रेसच्या मध्ये छोटासा ब्रेक देतोय जेणेकरून तिला दम लागणार नाही। तुम्हाला कदाचित जाणून घ्यायचं असेल तर आम्ही अमेरिकन ह्युमन सोसायटी बरोबर भागीदारी केली आहे, जी मुळात असे व्हिडिओ शूट करताना प्राण्यांना नैतिकतेने वागवले जात आहे का याची खात्री करते। याचं कारण म्हणजे आजच्या तारखेला पृथ्वीवर 8,000हून कमी चित्ते उरले आहेत आणि म्हणूनच या सर्व धोक्यात असलेल्या प्राण्यांना आमच्या सेटवर काळजीपूर्वक वागवलं जाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। हे खूप मऊ आहे। चित्तीन जरा जास्त जोरात गुरगुरते। म्हणजे तिला आम्ही आवडलोय। मला वाटतं मिली आता पुढच्या रेस साठी तयार आहे। चला आपण रस्त्यावर जाऊया। अखेर ती वेळ आलीच। या क्षणाची आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत होतो। आता तुम्ही पाहणार आहात मनुष्य विरुद्ध प्राणी यांच्यातील महाअंतिम सामना। ही शर्यत अतिशय भव्य आहे। खरं तर जर कोणी ती बिघडवणारा असेल तर तो नोलनच असू शकतो। आधुनिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देऊया। 3, एक चित्ता 2, फॉर्म्युला ई कारला हरवू शकतो का? 1 चला बघूया। गो। ही खूपच फास्ट आहे। कार चित्त्याला मागे टाकून पुढे गेली। ओ माय गॉड। जरी मिली ही रेस नाही जिंकली तरी मला या गोष्टीचं कौतुक वाटतं की एक चित्ता फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये वापरल्या जाणाऱ्या कार विरुद्ध स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतो। पण जेव्हा शतकाहून काळापूर्वी पहिली कार बनवण्यात आली होती तेव्हा जंगलात लाखभरापेक्षा जास्त चित्ते जिवंत होते, पण आज 8,000हून ही कमी संख्या असताना हे असामान्य प्राणी नामशेष होण्यापासून वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून ते आपल्या सर्वांना आपली क्षमता वाढवून पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतील।